वेलकम. स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सुकटीची झणझणीत अशी चटणी. चला तर मग सुरुवात करू. इकडे 1 वाटी सुकट घेतलेली आहे मी. आपण ती कढईमध्ये टाकून घेऊ आणि भाजून घेऊ. आपली सुकट चांगली भाजून झालेली आहे खरपूस. आता आपण हे काढून घेऊ. आता आपण कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घेऊ. इकडे 3 मीडियम आकाराचे कांदे मी कट करून घेतलेले ते आपण आता टाकून घेऊ. कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आता कांदा आपला फ्राय झाला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 2 बारीक कट करून हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या टाकून घेऊ. मिक्स करून घ्यायचं. कांदा आपला चांगला भाजून झाला आहे. 1 टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तो टाकून घ्यायचा. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. टोमॅटो लवकर शिजतो. मिक्स करून घ्यायचं. कमी गॅसवर 1-2 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. 1-2 मिनटं झालेले. आता यावर आपण पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकून घेऊ. ते एकत्र करून घेऊ सगळं. सुकट भाजून घेतलेली आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आता यामध्ये टाकून दे. मिक्स करून घ्यायचे. थोडंसं किंचित पाणी घालून घ्यायचं याच्यामध्ये. आता कमी गॅसवर आपण याला शिजवून घेऊ. एक 4 मिनटं झालेले आहेत. आपली चटणी पण आता पाणी सगळं आटलेले, सुकी झाली. चटणी तयार झाली आपली. आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ. मिक्स करून घेऊ. सुकटीची चटणी आपली तयार झाली आहे. आता आपण याला सर्व करून घेऊ. सुकटीची चटणी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.